तर मित्रांनो, सरकार तुम्ही स्थापन करून दिलं, निर्णय दिले, लोकांनी मतं केले, पण अजून जी काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होती तीच आता शेतकरी प्रतीक्षेमध्ये आणि पीक नुकसान भरपाई पोटी जी काही मागणी होती 3700 कोटी रुपयांची ते मिळाले फक्त आता जवळपास 1000 ते 1100 कोटी रुपये मिळाले। तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नैसर्गिक आपत्तीने शेती पिकाचं खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असताना जवळपास 3800 कोटी रुपयांचा निधी मागणी करण्यात आली असून, परंतु मागणी तर झाली पण ती मागणीच्या अगेन्स्ट फक्त 1090 किंवा 1100 कोटी रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना मिळाली असून आता 2600 कोटी रुपये 2700 कोटी रुपये कधी मिळतील या संदर्भात आता शेतकरी चिंतित आहे। जे काही नुकसान झालं आहे ते नुकसानग्रस्त शेतकरी आता वाट बघताय की आम्हाला ही नुकसान भरपाई मिळणार कधी, आणि तेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघत जा मित्रांनो, लाईक करायला मुळीच नका विसरत जा, कारण की लाईक केलं तर मलाही प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्यापर्यंत मी ते व्हिडिओ नक्कीच पोहोचवत असतो। मित्रांनो बघा, जर विचार केला तर आज महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, परत धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती कोपली होती आणि शेती पिकाचं तोंडात आलेला घास बाहेर निघाला। मराठवाडा असो विभागाच्या वतीने शासनाकडे झालेली शेती पिकाचं नुकसान व भरपाईच्या मागणीसाठी अनेक टप्प्यांवर परत पत्र पाठवून त्यांच्यापर्यंत मेसेज पाठवले, पण फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी मे 2024 मध्ये भरपाईच्या मागणीसाठी जे काही आतोनात प्रयत्न करण्यात आले त्यानुसार 43,047 हेक्टरवरील नुकसान भरपाईसाठी 56 कोटी 1 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना मंजूर झाली आणि या भरपाईची मागणी करण्यात आली असून ती शेतकऱ्यांसाठी मंजुरी देखील दिली। पण मार्च 2024 मध्ये 1247 हेक्टर क्षेत्रावर जवळपास 2900 शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी 2,82,16,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आल्याने शासनाने त्याला मंजुरी देखील दिली। मध्ये काय झालं, पैसे का आले नाही? तसंच जर विचार केला तर एप्रिल 2024 मध्ये झालेल्या 23,438 शेतकऱ्यांच्या 10,079 हेक्टरवरील नुकसानीच्या भरपाईसाठी 29 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली। 24 मे 2024 रोजी करण्यात आलेल्या शासन निर्णयाने याच्यामध्ये मंजुरी देखील दिली। मग विचार आला की 2024 मध्ये मे मध्ये 1430 हेक्टरवरील 2137 शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी 4,67,00,000 रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आली। त्यानुसार जर विचार केला तर शासनाने मंजुरी दिली आल्या जून 2024 मध्ये 470 शेतकऱ्यांच्या 75 हेक्टरवरील नुकसान भरपाईसाठी 10,87,000चा निधी देखील मागणी करण्यात आली। या निधीला मंजुरी असून राज्य शासनाचा त्या प्रकारचा GR देखील आला। सगळे GR आले पण पैसे काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आले नाही। जुलै 2024 मध्ये 19,237 शेतकऱ्यांना 11,289 हेक्टरवर झालेल्या नुकसान भरपाईपोटी 15,38,00,000 रुपयांचा निधी मागणी करण्यात आली। त्याला शासनाकडून मंजुरी देखील देण्यात आली, GR काढण्यात आला। ऑगस्ट 2024 मध्ये 5,011 शेतकऱ्यांना 36,000 हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी 3,53,60,000 रुपयांची मागणी करण्यात आली आणि त्याला शासनाने मंजुरी दिली। म्हणजे मंजुरी देण्यात एक नंबर आहे शासन, फक्त पैसे देण्यात मागे पडतं। तसंच ऑगस्ट 2024 मध्ये 79,818 शेतकऱ्यांना 40,324 हेक्टरवर झालेल्या नुकसान भरपाईसाठी 54,84,06,000 रुपयांचा निधीची मागणी करण्यात आली। त्यालाही शासनाने मंजुरी दिली पण पैसे काही आले नाही। तसंच सप्टेंबर 2024 मध्ये सर्वाधिक 32,52,000 शेतकऱ्यांच्या 35,34,000 हेक्टरवर झालेल्या नुकसान भरपाईसाठी 3,553 कोटी म्हणजेच आणि प्लस 88,31,000 रुपयांची मागणी करण्यात आली। त्यापैकी 2 वेळा अनुक्रमे 584 कोटी 59,00,000 आणि 384 कोटी 14,08,000 असे एकूण मिळून 932 कोटी 74,00,000 म्हणजेच 74,00,000 निधीला शासनाने मंजुरी दिली। यालाही मंजुरी दिली तर या 5 महिन्यामध्ये जवळपास 234 कोटी 412 कोटी 411 कोटी 812 कोटी 530 कोटी
आणि उरल्या सुरल्या 221 कोटी रुपयांची मागणी आणि या निधीला शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या अप्राप्त म्हणजे शासनाच्या निधी याच्यासाठी मिळणार कधी यासाठी वैतागलेले शेतकरी 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान 81,966 शेतकऱ्यांच्या 57,656 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालं. ह्या नुकसानीच्या भरपाईसाठी 78 कोटी 71 लाख रुपयांची निधीची मागणी करण्यात आली. शासनाने मंजूर केलेल्या निधीचं वितरण DBTच्या प्रणालीद्वारे सुरू असल्याचं प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितलं. म्हणजे जे आपण म्हणतोय की आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकीकडे खरीपातील अनेक टप्प्यांवर झालेल्या नुकसान भरपाईला कुठे शासनाने निर्णयाचा तर कुठे या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आपले शेतकरी राहिलेले आहेत. तसाच जर विचार केला तर जुलै ते ऑगस्टमध्ये सततच्या पावसाचं जवळपास 51,700 प्लस शेतकऱ्यांच्या 17 ते 18,000 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यासाठी विशेष बाब म्हणून 23 कोटी रुपयांचा निधीची मागणी करण्यात आली. त्याला शासनाने अजून मंजुरी दिली नाही आहे, कारण की ते पाऊस झाला आणि कुठंतरी लगेच आचारसंहितेचे वारे वाहू लागले आणि शेतकरी यांनी बाजूला ठेवला. फक्त घोषणांवर घोषणा जर विचार केला तर जवळपास 7 ते 8 प्रकारचे GR या शासनाने काढले आणि शासनाकडून फक्त वारंवार आश्वासनं देण्यात आले, पण जी महत्त्वाची मदत होती शेतकऱ्यांना ती मदत कुठंतरी मागे पडताना आपल्याला दिसते. आणि म्हणूनच ज्या पद्धतीने आता निवडून तर दिलं तुम्ही, त्याच सरकारला तुम्ही निवडून पण दिलं की ज्याने आपल्याला अतोनात हाल केले, ज्याने आपल्याला वारंवार फक्त GR कागदोपत्री कारभार ज्यांनी केला, शेतकऱ्यांचं यांना काही घेणं देणं नव्हतं आणि त्याच शासनाला तुम्ही परत खुर्चीवर बसवलं. आता खुर्चीवर बसवलं तर मग आपल्याला वाट बघावं लागणार आहे की यांचा जो काही म्होरक्या असणार आहे, यांचा जो काही मेढ्या असणार आहे तो कोण, त्यासाठी यांची मारामार चालली. तो ठरल्यानंतर यांचे खाते वाटप होतील आणि मग खाते वाटप झाल्यानंतर कोण कृषी मंत्री भेटतो आणि काय नाही, आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या ज्या काही अनुत्तरित प्रश्न राहिलेत आपल्या शेतकऱ्यांचे, त्या अनुत्तरित प्रश्नांना कुठंतरी वाव येईल, त्यांना कुठंतरी चालना मिळेल आणि मग त्याच्यानंतर आपले शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील. जर बघायला गेलं तर 2 ते 5 तारखेपर्यंत आपल्याला वाटलं होतं की यांनी जवळपास आता हे काय रात्री कधीही यांचं शपथविधी होत असतो, तसं आपल्याला वाटलं की 1 तारखेपर्यंत हे शपथविधी उरकवून 2 तारखेपासून हे कामाला लागतील, पण नाही, यांचा शपथविधी अजून 5 तारखेपर्यंत हे म्हणतात की आम्ही आता 5 तारखेपर्यंत करू. तर त्याच्यानंतर मला तरी वाटतं की आता जो काही सेकंड वीक येणार आहे आपला डिसेंबरचा, तेव्हाच हे अनुदानाचे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील. पण साईड बाय साईड ज्या शेतकऱ्यांचे KYC झालेले आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या याद्यांमध्ये नाव आहेत, ज्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत, अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे साईड बाय साईड चालू राहतील मित्रांनो. सो बघूया पुढचा अपडेट आता नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी थोडंसं वाट तुम्हाला बघावं लागणार मित्रांनो. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला मुळीच नका विसरत जाऊ, शेजारी घंटीचं बटन ऑन करून ठेवा, म्हणजे नक्कीच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील. धन्यवाद.